जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मी आलो पारशी तालुक्यामध्ये, ज्या ठिकाणी आज खूप लोकांची चर्चा चालू आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता जयस्वाल साहेब, मुळक साहेब, बरबडे साहेब आहेत, चोक्सी साहेब आहे, त्यांच्या खूप सभा होऊन राहिल्या पारशीमध्ये आणि खूप जास्त मिरवणूक होऊन राहिली। तर आपण जाणून घेऊ पारशीच्या जनतेकडून की त्याला कोण पाहिजे बा समोरचा आमदार म्हणून या विधानसभेमध्ये। तर जनतेकडून जाणून घेऊन आपण की कोण पाहिजे तुम्हाला भावी आमदार आणि त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावरती सगळ्यांना विचारून घेऊ आपण। आणि तुम्हाला सांगतो मग की हा व्हिडिओ जो अपलोड होणार आहे अमोल लांजार ब्लॉगवर होणार आहे, तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर जाऊन पण क्लिक करून सबस्क्राईब करू शकता। आता मी आलो आहे जुना बस स्टॉप पारशी या ठिकाणी आता लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आणि त्यांना काय वाटते त्याचा रिव्ह्यू घेऊ आपण। क्या लगता है आपको, कौन आएगा नहीं? हमारी इच्छा है नई पिक्चर देखने की और नई पिक्चर में हमारे राजेंद्र मुड़क हमारे अच्छे नेता है, जवान है, वो देखने दुकाने में स्मार्ट है, काम करने में भी अच्छे हैं और हाथ पिकार कभी भी बोलाओ तो वो मुड़क साहब भी फोन से आते हैं। कोई भी प्रोग्राम में, छोटे मोटे प्रोग्राम में कभी भी आ सकते हैं। तो आपको लगता है मुड़क साहब आना चाहिए? नई पिक्चर होना और अच्छी पिक्चर है वो। ठीक है, चलो आम्ही आता मार्केटमध्ये चाललो आहे, रिव्ह्यू घेतो लोकांचे, त्यांना कोण वाटते कोण आलं पाहिजे निवडून म्हणून। काका तुम्हाला कोण वाटते कोणी निवडून माहित नाही तुम्हाला? अरे बापरे, कोणी मुडक साहेब येणार आहे? तुम्हाला कोण आलं पाहिजे निवडून? आम्ही बोलतो ना मुळक नाही मुळक साहेब। का बरं, का विकास झाला आपल्या एरियाचा? आपल्या एरियाचा विकास झाल्याबद्दल आपल्याला हे आहे ते म्हणून आपण आशिष बाबू जयस्वाल यांनी निवड झाल्या तर काकांना आज बॅटची टी शर्ट घातली आहे, म्हणजे मुळक साहेबाचे समर्थक आहे। काय वाटते तुम्हाला कोण आलं पाहिजे निवडून? मुळक साहेब येणार निवडून। का बरं वाटते तुम्हाला? कारण की 10 वर्ष त्यांनी इथं ऑफिस खोललं, गरीब गुजांना त्यांनी शिलाई मशीन दिल्या, त्यांनी भजन मंडळला भजन साहित्य दिलं, पेटी दिली, सर्व तबला पेटी वगैरे सर्व साहित्य वाटले आणि सर्वांच्या मनामध्ये फक्त मुळक साहेब आहे। बाकी म्हणजे कसं आहे, जयस्वाल साहेबांबद्दल काय बोलतात? काय वाटतं जयस्वाल साहेबांनी आता 20 वर्ष केले ना, 4 वेळा निवडून आले, आता नवीन पाहिजे, काय तर नवीन चेहरा पाहिजे तुम्हाला असं वाटतं? नवीन काहीतरी बदल पाहिजे। एकच एक खूप झालं ना, आता एकच पाहिजे, चांगला पाहिजे, दमदार पाहिजे, मुळक साहेबासारखा पाहिजे। काका बिच्या वारी चालू आहे, तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे निवडून? मला असं वाटतं जाऊन बसले पाहिजे, सगळ्यावर बॉम्ब पडला पाहिजे, फॉर्म पडला पाहिजे, सभा लागायला पाहिजे। काहून असं वाटतं तुम्हाला? काही अपेक्षा नाही या लोकांकडे, मला कमवणं आहे पण खाणं आहे। सध्या पारशी तालुक्यामध्ये जोरदार वारी चालू आहे, जयस्वाल साहेबाचे आहे, मुळक साहेबाचे आहे, चोक्सी साहेबाचे आहे, तर यांच्यावर तुम्हाला काय वाटते कोणी निवडून येईल असं वाटते तुम्हाला? येणारा माणसाचं स्वागत आहे, येणाऱ्या उमेदवाराचं स्वागत आहे, जाणाऱ्यासाठी तुले कोण वाटते कोण आलं पाहिजे निवडून? तरी पण असं वाटत असेल ना का हा माणूस आला पाहिजे, आमदार बनला पाहिजे, बरबडे साहेब आले पाहिजे? भाऊचं म्हणणं आहे बरबडे साहेब आले पाहिजे म्हणजे निवडून। तर तुम्ही जाणून घेऊन राहिल्या पारशी तालुक्यामध्ये आम्ही सर्च करताय, लोकांची प्रतिक्रिया घेऊन राहिलो की लोकांना कोण वाटते भावी आमदार बनला पाहिजे। तर आम्ही आहे पारशीच्या जुना बस स्टॉप या ठिकाणी सभा पण आहे सायंकाळी। तर चला आता जाऊया बाजार चौकमध्ये, तिथेही विचारून कोण आलं पाहिजे निवडून, यायला विचारून। काका सध्या चुनाव चालू आहे, चुनाचे, तर आपल्याला वाटते कोण आलं पाहिजे निवडून, भावी आमदार कोण बनलं पाहिजे असं तुम्हाला वाटते? आले पाहिजे आशिष जयस्वाल साहेब। हा तुम्हाला काय वाटते काका कोण आलं पाहिजे निवडून? कोणी काय करायचं, काहीच नाही करायचं आपल्याला, मतदान टाकायचं, टाकून द्यायचं, खतम बस। मी काय सांगणार आहे भाऊ, बापा तुम्ही काही सांगा तेव्हाच बोला। हा कोण येईल कोण नाही येईल आपण काय करणार आहे? काहीच नाही करायचं का? आपण काय सांगणार? तरी पण तुम्हाला कोण वाटते, कोण जोर वाटते इकडे? दोघांमध्ये आहे म्हणजे वाईट, आता काय तुझं
तरी एक तरी मत असेल तुमच्याकडून, काहीतरी असं रिव्ह्यू का हा माणूस आला पाहिजे म्हणून. हा आशिष जायस्वाल चालू आहे आपलं हे बॅटवाला. तर दोघाही कोणी येऊ शकतात. दोघातून कोण नाही कोणी. तुमचं काय म्हणणं आहे की या विधानसभेमध्ये कोण आलं पाहिजे निवडून? माझ्या म्हणणं एक काय म्हणणं आहे सांगा तुमच्या. सध्या जोर चालू आहे विधानसभेमध्ये. आपल्या पारशिवनी तालुक्यात मुळक साहेब आहे, जयस्वाल साहेब आहे, बरबेटी साहेब आहे, चोक्सी साहेब आहे. तर कोण वाटते भावी आमदार कोण बनलं पाहिजे? भावी आमदार आपल्याला मुळक साहेब बनलं पाहिजे. का रिझन काय असं? परिवर्तन काही स्पेशली अशी काही तुमची डिमांड की आपल्या एरियामध्ये काही चेंजेस झाले पाहिजे? डिमांड तर भरपूर आहे. काही एक वाईट होऊन काही पण मतलब नाही कोणाला. एक प्रतिक्रिया म्हणून एक नाही काय चेंज झालं पाहिजे बा, किंवा काय आलं पाहिजे आपल्या एरियामध्ये? असं आहे त्या 20 वर्षापासून जसं आपलं विधानसभेत शिवसेनेची सीट आहे बरोबर आहे, असे जयस्वाल साहेबच आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही चेंज पुन्हा एकदा काँग्रेस बसली पाहिजे किंवा अपक्ष कोणी बसलं पाहिजे असं इच्छा आहे आपल्याला. बाकी काय. थँक्यू भाऊ. तुम्हाला काय वाटते सध्या आपल्या पारशिवनी तालुक्यामध्ये खूप जोर चालू आहे चुनावचा आणि खूप प्रचार चालू आहे. तर कोण वाटते मुळक साहेब आले पाहिजे, जयस्वाल साहेब आले पाहिजे, बरबेटे साहेब आले पाहिजे? जे पुराणे आहेत तेच आले पाहिजे, कारण का पुराण्या लोकांना सगळंच माहीत राहते. नवीन लोकांना थोडासा वेळच लागेल. पुराणे म्हणजे नाव तर घेऊ शकता तुम्ही. जयस्वाल साहेब जयस्वाल साहेब आले पाहिजे असं तुम्हाला वाटते? आपल्या पारशिवनी तालुक्यात सध्या प्रचार खूप चालू आहे. तर कोण वाटते आला पाहिजे निवडून, आमदार कोण बनलं पाहिजे? मला तेवढं काही समजत नाही. तरी हां म्हणजे आशिष जयस्वाल बी येऊ शकते, आपला मुळक बी येऊ शकते. दोघांपैकी कोण आलं पाहिजे तुमची मनात तुमच्या सांगा. तुम्हाला कोण वाटते का आपल्या ह्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे किंवा विकास होऊ शकते असं तुम्हाला कोण वाटते? राजेंद्र मुळक. मुळक साहेब आले पाहिजे. जे आले तर चांगलंच आहे. चांगलंच आहे. आपण हे कटिंगवाले भाऊ आहे, पुराची कटिंग करून राहिले. काका तुम्हाला काय वाटते कोण आलं पाहिजे निवडून? सध्या विधानसभेचे वारे चालू आहे. मला कोण वाटते कोण आलं पाहिजे निवडून? काही तर असं तुम्हाला मुळक साहेब आले पाहिजे, जयस्वाल साहेब आले पाहिजे, काही जयस्वाल साहेब आले पाहिजे. जयस्वाल साहेब आले पाहिजे. का बरं? कारण जयस्वाल साहेबांनी कामं केली आहे. रामटेक सभेचा विकास केला जयस्वाल साहेबांनी, म्हणून जयस्वाल साहेब आले पाहिजे. म्हणून जयस्वाल साहेब आले पाहिजे. थँक्यू सर. काय म्हणता काकाजी, तुम्हाला कोण वाटते कोण आलं पाहिजे निवडून? निवडून कोणी भी है, लेकिन हे थोडंसं महंगाई एवढी वाढवलं, कोणी भी आला तर चालतं. महंगाई नाही वाढली, महंगाई नाही वाढली, रोजा वाढल्या, सगळं वाढलं, तसं महंगाई वाढली. कुठं काय झालं काय? आज लेकिन तेलाचा रेट का भाव झाला? नाही. रोज किती झाला? 500 600 होऊन राहिले. कशी गोष्ट समतोल राहण्यासाठी तर हे तर वातावरण चालूच नाही. तुम्हाला काय वाटते कोण दोघांपैकी तिघांपैकी जे चौघांपैकी म्हणा कोण आलं पाहिजे तरी? तसं आशिष जयस्वाल चांगले कामं करतात. तर आशिष जयस्वाल साहेब आले पाहिजे. आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोण आलं पाहिजे निवडून? कोण येते आपल्या क्षेत्रामध्ये आता सध्या जयस्वाल साहेब, मुळक साहेब आहे, चोक्सी साहेब आहे, बरबेटी साहेब आहे. तर तुम्हाला तुमचं प्रतिक्रिया म्हणजे तुमची काय वाटते याच्यावर ओपिनियन? हवा म्हणजे मार्केटमध्ये सगळी हवा करून राहिले, पण तुम्हाला तुमचं ओपिनियन काय याच्यावर कोण आलं पाहिजे? बघू आल्यावर बघू म्हटलं आल्यावर ते तर बघू तर बघणारच आहे आपण म्हणा. तेच जस्ट वेट अँड वॉच. ते तर पाहणारच आहे आपण. तर तुमची प्रतिक्रिया काय याच्यावर? प्रतिक्रिया म्हणजे काहीच नाही. नाहीच काहीच नाही नाही. काहीच नाही. नथिंग. तुम्हाला काय वाटते? मुळक साहेब आले पाहिजे. काका तुम्हाला काय वाटते? मी आता कसं सांगू, अच्छा आपला 20 वर्ष झाले आशिष जयस्वाल आहे, बदललं पाहिजे दुसरं काहीतरी. काही चेंज झालं पाहिजे. काही चेंज झालं पाहिजे असं वाटतं आपल्याला. काका तुम्हाला कोण वाटते या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या आमदार कोण बनलं पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला?
तुमचं ओपिनियन काय याच्यावरती? काकू चूक पाय काका काही बोलूनच नाही राहिले काकू. तरी अंदाज एक आशिष जयस्वाल. असे जयस्वाल साहेब आले पाहिजे. का बरं, काय रिझन असं? 1500 महिना भेटते असं काही मला नाही मिळत 1500 रुपये. नाही का? नाही फॉर्म नव्हता भरला का? नाही, मी अपंग आहे ना त्याच्यामुळे. अच्छा अच्छा, अपंग आहे म्हणून याच्यामुळे असं काही म्हणजे नाही, म्हणजे अपंग आहे ना तो महिना मला अलग मिळत. अच्छा, तो वेगळा मिळतो असं आहे. याच्यात मी ना फॉर्म नाही भरला होता कारण डबल नाही घेता येत ना. हो का? हा, तेच. सध्या आपल्याकडे विधानसभेचे वारे चालू आहे. तुम्हाला कोण वाटते, कोण भावी आमदार बनलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? राजेंद्र मोळक. राजेंद्र मोळक. काही एक स्पेसिफिक रिझन काही असणार? नाही, तो व्यक्ती असा आहे का गोरगरिबाच्या कामात पडणारा व्यक्ती आहे आणि सगळ्याच्याच कोण्याही कार्यक्रमात उपस्थित राहते, दुसरा व्यक्ती राहत नाही. तुम्हाला काय वाटते? मलाही तोच वाटते, राजेंद्र मोळक. हो का नाही, गोरगरिबाच्या कामात पडते, तुमचं? हर कार्यक्रमामध्ये सहभाग करतो, एवढं माझं म्हणणं आहे. आणि मी माझे 2 शब्द संबोधतो. मला सांगा, सध्या आता आपल्या एरियामध्ये रामटेक क्षेत्रामध्ये उभं होऊन सांगा, काही हरकत नाही. तर कोण वाटते, कोण आला पाहिजे आमदार म्हणून निवडून? आमदार म्हणून निवडून तर काही बदल झालेला पाहिजे, कारण राजकीय लोकांनाच काही राजकारणाचा ठिकाण घेतलेला असं काही नाही. बरोबर आहे. ठीक आहे. तर माझ्या मते तर नवीन चेहरा, युवक चेहरा, सुशिक्षित चेहरा जर विधानसभेत जर पाठवला तर नक्कीच त्या देशाची उन्नती होईल, एवढं माझं मत आहे. तर तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे कोण आला पाहिजे निवडून तरी? मला वाटतं की BJP काँग्रेसचे जे नेता आहेत त्या नेत्यांनी एखादी साध्या कार्यकर्त्याला, सुशिक्षित कार्यकर्त्याला सपोर्ट करून त्यांना निवडून विधानसभेवर पाठवा. सध्या आपल्याकडे चोक्सी साहेब आहे, बरबडे साहेब आहे, जयस्वाल साहेब आहे. ऑप्शन म्हणून राजेंद्र मोळक. राजेंद्र मोळक तुम्हाला वाटतं आले पाहिजे म्हणून? तुमचं काय मत आहे काका? आपलं मत पण तेच आहे, कारण नवीन चेहरा पंचवार्षिकला प्रत्येक नवीन चेहरा बदलला पाहिजे असा आपला विचार आहे. किती एक मोळक साहेब आले पाहिजे सोबत. नवीन चेहऱ्यामध्ये हवा असं वाटतं. तुम्हाला कोण वाटते आपला आमदार बनलं पाहिजे म्हणून? माझेवाला आमदार आशिष बाबू जयस्वाल हे माझेवाले लाडके उमेदवार आहे आणि माझ्यावाल्या मूल्यातून माझेवाला सगळ्यात काही चांगलं उत्तम काम केलेलं आहे. आणि माझेवाला असा कोणत्याही परेशानीमधून कोणताही गरीब कुठेही त्याच्या घरपर्यंत दुकानपर्यंत गेलेला आहे तर कधी नाराज होऊन वापसी पाठवलेलं नाही माणूस असा आहे. आम्हाला आमच्या असा आहे आशिष बाबू जयस्वाल का कधीच कोणाला कधीच नाराज नाही करत. तर या ठिकाणी सामान्य नागरिक आहे, यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण की त्यांना या विधानसभा क्षेत्रामध्ये कोण आमदार बनलं पाहिजे. काका सांगावं. आशिषजी जयस्वाल. काय रिझन असं, स्पेसिफिक रिझन असेल? चांगलं काम करते. बाकीचं आता मार्केटमध्ये आपल्या चोक्सी साहेब आहे, मुळक साहेब आहे, जे विशाल बरबडे साहेब आहे, त्यांच्या याच्या विरुद्ध का बोलणार तुम्ही? ते तिकडं द्या. तुम्हाला वाटते कोण आलं पाहिजे निवडून? जयस्वाल साहेब. तुम्हाला दादा? काका तुम्हाला? आशिषजी जयस्वाल. काही रिझन असेल असं तुम्ही? रिजन म्हटलं म्हणजे आशिषजी जयस्वाल असे साहेब आहे, गरीब दुधा कोणताही व्यक्ती अगर त्यांच्याकडे गेला तर व्यवस्थित काम करून त्यांना मान सन्मान करून वापस करतात. चाहे तो कोणत्याही पक्षाचा असो, शिवसेनेचा असो, काँग्रेसचा असो की BJPचा असो, पार्टी पीस असं काही भेदभाव नाही करत ते. ह्या पद्धतीने आम्हाला आशिष जयस्वाल आमदार झाले पाहिजे, आमदार झाले पाहिजे. विशालजी बरबडे साहेब जे आहे ते स्थानिक नसल्या कारणास्तव त्यांचा प्रचार कमी प्रमाणात आहे आणि मुळक साहेब जो आहे ते पण आपल्या इथले रामटेक क्षेत्रातील स्थानिक नाही आहे, ते उमरेड शहरातले आहे. त्या कारणास्तव मुळक साहेब हे इथल्या आघाडी करू शकत नाही. मला काय वाटतं जयस्वाल पक्क्या किती मतांनी येऊ शकतात? कमीत कमी 60 ते 65 हजारांनी जयस्वाल साहेब निवडून येऊ शकतात. थँक्यू. मी आलो आता नवीन बस स्टॉप या ठिकाणी पण आपण विचारून आता
त्यांना कोण वाटते आमदार बनलं पाहिजे या विधानसभा क्षेत्रामध्ये. तर आपल्या पारशी क्षेत्रामध्ये म्हणजे रामटेक क्षेत्रामध्ये जयस्वाल साहेब आहे, मुळक साहेब आहे, चोक्सी साहेब आहे, बरबडे साहेब आहे. तर आपण नवीन बसस्टॉप या एरियामध्ये आलो. या ठिकाणी आता लोकांची प्रतिक्रिया आहे, कोण आपला भावी आमदार बनलं पाहिजे या 23 तारखेला डिसाईड होणार आहे. तरी पण आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. मला या विधानसभा क्षेत्रामध्ये कोण आमदार बनलं पाहिजे? रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये काही परिवर्तन असणं आवश्यक आहे. परिवर्तनाची गरज आहे, रोजगाराची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, चांगल्या संस्था उघडल्या पाहिजे. मेडिकल कॉलेज इथं JMFC सारख्या रामटेकला उपलब्ध पाहिजे. इथून बाहेरगावी नागपूर मुलं नागपूरला जातात शिकण्यासाठी, त्यांच्यासाठी येण्या जाण्याची सोय बरोबर उपलब्ध करून दिलेल्या पाहिजे. आणि जो शेतकऱ्यांचा जो हमीभाव आहे त्याच्यात त्यांना कमी झालेला पाहिजे, जो दाम आहे जो वाढलेला आहे, बरोबर आहे. तर आता सध्या इथं परिवर्तन म्हणत आहेत लोक. राजेंद्र मुळक साहेब कुठे नाही कुठे आल्या पाहिजे आणि त्यांना सर्व लोकांनी मदत केल्या पाहिजे, असं आमची आणि आमच्या लोकांची इच्छा आहे. काका येऊन राहिले ना. हां काका, मी काय म्हटलं, तुम्हाला कोण वाटतं कोण आमदार बनलं पाहिजे? कोण आमदार बनलं पाहिजे? आमदार बनला पाहिजे धनुष्य बाणवाले जयस्वाल साहेब. काका तुम्हाला कोण वाटतं कोण बनलं पाहिजे आमदार? आमच्या गावचे म्हणजे धनुष्य बाणवर होते. कोण बनलं पाहिजे आमदार? धनुष्य बाण बनलं पाहिजे. काकाजी कोण पाहिजे? हे सगळी पब्लिक आहे, तुम्ही बघू शकता. मी आलो आहे पारशीच्या नवीन बस स्टॉपवर. या ठिकाणी आपण व्हिडिओ विचारून विधानसभा क्षेत्रामध्ये आपले जे 4 उमेदवार आहेत त्यांच्यापैकी कोण बनलं पाहिजे बा आमदार म्हणून, तर आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तर हे एक पोर आहे आणि जे कॉलेजमध्ये शिकतात. तर तुम्हाला काय वाटतं का तुम्हाला कोण बनलं पाहिजे आमदार? साहेब बनले. काय रिझन, काय स्पेसिफिक कुछ तो रिझन होगा ना? ताई तुम्हाला लोकांना कोण वाटते, कोण वाटलं? बोला. जो काम करते कारण ते आपल्या रामटेक तहसीलमध्ये खूप प्रगती करत आहे, आणखी डेव्हलप करत आहे आणि म्हणून ते आले पाहिजे. थँक्यू. काकू तुम्हाला कोण वाटते कोण आमदार बनलं पाहिजे? धनुष्यबाण. तुम्हाला काकू कोण आमदार बनलं पाहिजे आपल्या क्षेत्रामध्ये? जयस्वाल साहेब बनले पाहिजे. काकू तुम्हाला? आम्ही आपल्या लाडक्या भावाला देऊ, दुसऱ्याला कशाला देऊ? कोण बनलं पाहिजे मग? आशिष जयस्वाल साहेब. काही तुम्हाला की खूप लोकांचं म्हणणं, आम्ही नवीन बस स्टॉपवर आलो आहे की आशिष जयस्वाल साहेब हे आमदार बनले पाहिजे म्हणून.